नुकत्याच पार पडलेल्या मुक्ताईनगर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा सक्रिय नव्हता. मात्र त्यांचे आमदार एकनाथ खडसे हे चांगले चर्चेत राहिले. आता जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना शरद पवार गटाकडून डावलण्यात आलाय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. त्यामागे कारण ठरलंय ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जळगाव महापालिकेसाठी एका नव्या नेतृत्वाला मात्र नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे आणि एकनाथ शिंदे हे त्यामुळे एकनाथ खडसे यांना त्यामुळे पवार गटानं डावललंय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. नेमकं काय घडतंय जळगावात पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट. जळगावात पवार गटानं एकनाथ खडसेंना डावललं. संतोष चौधरी यांची महापालिका प्रभारीपदी नियुक्ती. खडसेंचा धक्का की खडसेंचाच सल्ला. जळगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. भाजपनं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटानं बाजी मारत आपला नगराध्यक्ष बसवला. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी सुनेच्या बाजूनं अर्थात भाजपच्या बाजूनं किल्ला लढवला. पण दारुण पराभवानंतर पक्षानं रक्षा खडसेंना ताकद दिली नाही असं एकनाथ खडसे म्हणाले. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंवर निशाणा साधला होता की रक्षाताई भाजपकडून लढवत असताना त्यांना भाजपकडून पूर्ण बळ मिळालं असं चित्र नव्हतं. काही प्रमुख कार्यकर्ते जर सोडले 2-4 तर कोणी बाकीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेऊन नव्हते, सहभागी नव्हते. आणि या ठिकाणी भाजप यावा की नाही यावा या जी आक्रमकता असते ती बऱ्याच जणांमध्ये नव्हती. त्यामुळे रक्षाताई या ठिकाणी एकट्या पडलेल्या दिसत होत्या. त्यांनी फार असा एक आपल्याबद्दल भ्रम पसरून ठेवला होता की मी म्हणजे जळगाव जिल्हा, मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र. पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यांचं एक सुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यांची कुवतसुद्धा तेवढी तर राहिलेली 4 नगरसेवक निवडण्याची मतदारसंघात पण नाही राहिली, जिल्ह्यात पण नाही राहिली, मी तुम्हाला सांगेल. पण ते आम्हाला घेऊन बुडत आहेत. रक्षाताईंना मी म्हटलं की तुम्ही असं करू नका. यांनी आमची 18 तिकीटं घेतले, AB फॉर्म घेतले आणि सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी उभे केलेत. सर्व राष्ट्रवादीचे, भाजपचं ओरिजिनल एकही नव्हतं त्याच्यामध्ये, पडणारच आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशकून ठरला. या निवडणुकीमध्ये अपशकून ठरलेला आहे. विनाकारण मी सांगितलं का बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक आली की मी तुमच्यामध्ये नाचतो, मी तुमच्या बँडमध्ये नाचतो. कशासाठी नाचतं बाबा? या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं जळगावात एकनाथ खडसेंना डावललंय का असा सवाल विचारला जातोय. कारण पवार गटानं माजी आमदार संतोष चौधरी यांची जळगाव महापालिकेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीच्या कारणानं त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली नसल्याचं चौधरींनी सांगितलंय. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर एकनाथरावजी खडसे यांना काही डावललेलं नाहीये. त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ही जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली नाहीये. कारण या गोष्टीमध्ये धावपळ करावी लागते, रॅल्या कराव्या लागतात, सभा घ्याव्या लागतात आणि आता काही टाइम आणि कालावधी कमी असल्यामुळे तेवढं फास्ट त्यांना हे नाही करता येणार. म्हणून त्यांना डॉक्टरने आरामचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी न देता माझ्याकडे जबाबदारी. दरम्यान संतोष चौधरी यांची नियुक्ती आपल्याला विश्वासात घेऊनच करण्यात आल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. महापालिका निवडणुकीत गल्लीबोळात फिरावं लागतं, आता प्रकृतीच्या कारणामुळे ते शक्य नसल्याचं खडसे म्हणाले. विशिष्ट महानगरपालिका प्रभारीपद म्हणजे त्याच्यामुळे काही डावललं गेलं असं वगैरे नाही. प्रभारीपद त्या ठिकाणी यायला नव्हतं. मी प्रभारीपद कधीही कोणत्याही निवडणुकीमध्ये घेतलेलं नाही. मी विधानसभेलाही प्रभारीपद माझ्याकडं नव्हतं, खासदारकीलाही माझ्याकडं प्रभारीपद नव्हतं आणि माझ्या तब्येतीमुळे मी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. मुक्ताईनगर नगर परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे सुनेसोबत पर्यायानं भाजपला मदत करताना दिसले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. दुसरीकडे भुसावळमध्ये खडसे आणि संतोष चौधरींनी यश मिळवलं आणि आता जळगाव महापालिकेत पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.